निकाल लागलेत महापालिका निवडणुकीचे, तरीही सध्या महापौर पदावरून रंगलेलं कुरघोडीचं राजकारण पाहायला मिळते। कल्याण डोंबिवलीमध्ये ही स्थिती आहे। केडीएमसीत शिवसेना भाजप एकत्रित लढले, दोघांनाही जवळपास सारख्याच जागा मिळाल्या, त्यामुळे महापौर पदावरनं आता रस्सीखेच सुरू आहे। त्यामुळे आपलाच महापौर व्हायला हवा यासाठी शिवसेनेकडे सर्व डाव टाकण्यात येत आहे। त्यात त्यांना यशही येत आहे। केडीएमसीत निवडून आलेल्या 5 नगरसेवकांना घेऊन मनसे नेते राजू पाटील गटनोंदणीसाठी नवी मुंबईतल्या कोकण भवनमध्ये पोहोचले। त्याचवेळी शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे त्यांच्या निवडून आलेल्या 53 नगरसेवकांसह गटनोंदणीकरता पोहोचले। त्यांची तिथेच बैठक पार पडली। कोकण भवनातून बाहेर येताना श्रीकांत शिंदेंनी मनसेने पाठिंबा दिल्याचं जाहीर देखील केलं। या ठिकाणी मनसेने जे आहे हे समर्थन जे आहे हे शिवसेनेला जे आहे या गटस्थापनेच्या निमित्ताने जे आहे हे दिलेलं आहे। अजूनपर्यंत महापौर उपमहापौर किंवा कुठलंही चेअरमॅन सभापती त्याच्यावरती कुठलंही डिस्कशन झालेलं नाहीये की इथे तुम्हाला जे वाटतंय की भारतीय जनता पार्टीला बाजूला ठेवून हे काहीच होणार नाही। तसं भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल आणि मनसे असेल या ठिकाणी जे आहे हे सत्ता जे आहे हे स्थापन करेल। तर केडीएमसीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत लढलेल्या मनसेने शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्यानंतर त्यांच्या नेत्यांनी नेमकं काय म्हटलंय, काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया। ऑब्विसली शिवसेना, शिंदे आणि बीजेपी हे एकत्र लढत आहेत, त्यामुळे त्यांना समर्थन देऊन आम्ही त्यांच्यासोबत जात आहोत। शेवट असं आहे की आता एकदा निवडणूक संपल्यानंतर जे आमचे निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांना जे योग्य वाटतं त्या पद्धतीने निर्णय घ्यायची मुभा पक्षाने राजू पाटील यांना दिली। याच्यामध्ये पक्ष म्हणून काही भूमिका नाही, स्थानिक राजकारण आहे त्या अनुषंगाने घेतलं। कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा बीजेपीचं आणि त्यांचे कदाचित थोडंसं बिनसलेलं असावं आणि शिंदे साहेबांना वाटलं असावं की आपल्या स्वतःच एक हाती सत्ता असावी, म्हणून त्यांनी कदाचित लोकल लेवलवरती या तडजोडी केल्या असाव्यात आणि त्या बाबतीमध्ये आमची तिकडची जी नेते आहेत, आमदार आहेत माझी, त्यांच्याशी त्यांची चर्चा झाली असावी। तर कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये महापौर पदाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या शिवसेनेचं सत्तेचं गणित नेमकं काय आहे जाणून घेऊया। काय आहे हे गणित? शिवसेनेच्या बाजूने आहेत 65 जण, 65 नगरसेवक त्यांच्या बाजूने आहेत अशी सध्याची स्थिती आहे, ज्यात शिवसेनेचे 53, मनसेच्या 5 जणांनी त्यांना पाठिंबा दिलाय। ठाकरेंचे 4 नॉट रिचेबल आहेत, जे देखील शिवसेनेच्या बाजूने जातील अशी चर्चा आहे। काँग्रेसने बाहेरून पाठिंबा दिलाय 2 जणांनी। राष्ट्रवादी, शरद पवार पक्ष 1 ही त्यांच्याकडे एकूण आकडेवारी आहे 65ची। भाजपच्या खात्यात 50 जागा गेलेल्या आहेत, तर ठाकरेंनी गट स्थापन केलेले नगरसेवक आहेत 7 अशी आहे सध्याची स्थिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।